धन्यवाद सगळ्यांना. कसे सगळे मस्त आहेत ना? हाय सगळ्यांना. रामकृष्ण हरी. राधा राधा. बघा मी एक तुम्हाला कहाणी सांगते. आपल्या आजीची कहाणी. बघा काय डोळे सुजलेत माझे. एक दादा असतो. एक दादा असतो आणि त्याला 4 मुली असतात. 4 मुली असतात. ऐक जाऊ ऐक जा. ऐकले तरच कळन बघा, नाही तर काय कळणार हो. माझ्या मुलींनो, मुलांनो, माझ्या माता बहिणींनो, ऐक जा. माझी आई पण ऐकत असन. माझ्या आईला पण सांगते, बहिणीला पण सांगते. ऐक जा. ऐकलं तर अहो मला 2 पैसे भेटते हो. तुम्ही जर माझं सगळं व्हिडिओ बघितला तर 2 पैसे भेटते आणि माझं पुण्य हे बघा. मी तुम्हाला एवढा मोठा आशीर्वाद देईन. म्हणजे पुण्याचं काम तुम्ही करायला लागलात. माझा व्हिडिओ बघा जा, ऐक जा. गरीब आईचा, गरीब बहिणीचा, गरीब मुलीचा, म्हणजे कोणाची तरी मी मुलगी पण असन. रामकृष्ण हरी. बघा त्या दादाला 4 मुली असतात. तर 4 मुली असतात. पहिली मुलगी असती बघा, थोडं थोडं बोबडं बोबडं बोलती या. आणि दुसरी पण मुलगीच होती. ती पण बोलायला लागली तर ती पण बोबडं बोबडंच बोलायली. तिसरी पण तसंच. असं रांगती खेळतं झालं तर ती पण उभा राहायला लागली, चालायली, बोलायली. ती पण बोबडीच बोलायली. चौथी पण बोबडीच बोलायली. अहो बाई, ते बाप म्हणा मायबाप गेले की घाबरून. आता काय करावं बाबा, 4ही मुली आपल्या बोबड्याच आहेत. आता कसं करायचं, रिश्ते कसे येणार. मग 10-15 वर्षांनी, 16 वर्षांनी, 17-18 वर्षांनी. पण त्याला आता काळजी लागली ना. आताच काळजी लागली की काय करावं, आपल्या 4ही मुली बोबड्या आहेत. आता काय करायला पाहिजे. तर मग त्या मुली शिकून बिकून, घरचे कामं करून, स्वयंपाक करून हुशार झाल्या. फक्त बोबडं बोलणं. घरच्या कामामध्ये एवढ्या हुशार, शेतामधल्या कामामध्ये एवढ्या हुशार आणि सुंदर, दिसायला पण सुंदर. तर मग आता बोबड्या बोलण्यामुळं बाप आणि आई खसून चालले. आता काय करावा, आपली मुली 4हीची 4ही बोबड्या म्हणल्याच्या नंतर कसे रिश्ते येणार मोठ्या झाल्यावर. मोठे व्हायची तर लांबच राहिलो. पण आधीच बापाला माईला काळजी लागली. आता काय करावा, काय करावा. लय परेशानमध्ये, जशा जशा मोठ्या होत्या तशा परेशान मायबाप व्हायला लागले. मग असं करून करून लहानाच्या मोठ्या झाल्या. आता लहानपणी शोभत होतं बोबडं बोलणं, लहानपणी शोभत होतं. पण मोठ्या जशा जशा होत्या तसे सगळे गावामधले म्हणायले ना, काय बाबा या दादाच्या पोरी सगळ्याच बोबड्या. म्हणजे अपमान वाटायचा. बाहेर गेलं की 10 लोकांमध्ये एक तरी टपून बसलेला असायचा की अहो काय ह्या दादाच्या मुली 4हीची 4ही बोबड्या. मोठ्या झाल्यावर ह्यांना रिश्ते कसे येणार. ते मायबापाच्या पहिले डोक्याला हे झालं होतं, टेन्शन झालं होतं. आणि दुनियाचं ऐकून तर मग जास्त टेन्शन व्हायलं. मग आता काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आता त्या तर वरचीवर मोठ्या व्हायल्या. मग मायबापाने सगळे घरचे जिम्मेदारी त्यांच्यावर सोपवलं की ह्या घरचं जिम्मेदारी उचलायला जर हुशार झाल्या, घरच्या कामामध्ये हुशार झाल्या, स्वयंपाकामध्ये, भाकरीमध्ये, भाजीमध्ये हुशार झाल्या, शिक्षणामध्ये हुशार झाल्या, तर आपल्याला काय टेन्शन एवढं होणार नाही. शिक्षणामुळं नवरे चांगले भेटतील, स्वयंपाकामुळं घरं चांगले भेटतील, घरच्या कामामुळं परिवार चांगलं भेटन, असं वाटायला लागलं त्यांना मायबापाला. म्हणून त्याने घरच्या कामामध्ये एवढं हुशार केलं, शिक्षणामध्ये सध्या एवढं हुशार केलं मायबापाने. जोवर 12 वर्षाचे होत नाहीत तोवर त्यांना हुशार करून सोडलं. शिक्षणामध्ये बी पहिले नंबर यायले. बघा कसं असते. स्वयंपाक केला तर बोटं चाटून खावा, अशी स्वयंपाक करायला लागल्या. तर मग आता म्हणली, आता मुली तर आपल्या मोठ्या व्हायला लागल्यात, आता काय करायला पाहिजे काय नाही, असं प्रश्न पडल्याच्या नंतर म्हणले आता पोरी आता झाल्या 12, 13, 14 वर्षाच्या झाल्या. कोणची 5वीला गेली, कोणची 7वीला गेली, कोणची
8वीला गेली, कोणची 9वीला गेली, कोणची 12वीला गेली मोठी पोरगी. अशा करून करून अशा मुली मोठ्या होत चालायल्या. मग आता मोठ्या झाल्या तर मग आता मोठी मुलगी झाली 18-19ची, आणि बारक्या मुली आपलं झाल्या, कोणची 8 वर्षाची, कोणची 10 वर्षाची, कोणची 12 वर्षाची, कोणची 14 वर्षाची. अशा करून मोठ्या झाल्या. मोठ्या झाल्या तर मग मोठ्या पोरीचं लग्न करायचं. जी 18 वर्षाची पोरगी होती तिचं लग्न करायचं. लग्न करायचं म्हणल्याच्या नंतर मायबापाला काळजी वाटली ना. चांगल्या घरचा रिश्ता आला, म्हणजे लई मोठ्या घरचा रिश्ता आला. तर पोरींना पहिलं सांगून ठेवलं, पोरीनं पाहुणे आले जेवण करायचं, मस्त मस्त छान जेवण करायचं. पाय दुखायला हो माझा, लई उशीर झाले. 2 इडे आपल्याला बनवायचेत ना, 2 आडीवर टाकायला, आणि एका साडीवर व्हायलेत बघा. मग आता काय करणार, आता साडी बदलायची म्हणलं ना टेन्शन येतो. रात्रीचं किती वाजलेत बघा, किती वाजले, 2 वाजले आता. तरी पण मी जागी येडो करण्यासाठी. आणि पोरगा अभ्यास करत होता ना, आता परीक्षा चालू होता, म्हणून म्हणलं बाबा ते मोबाईल पाहिजे होता त्याला, म्हणून त्याला मोबाईल दिला मी. आणि हे बघा बळ त्याला 1ला 1:30ला पाठवले झोपायला. म्हणलं मला बाबा येडो बनवू दे. आणि हे बघा 10-10 12-12 मिनिटाची येडो बनवायला लागली. मला काही समजत बी नाही, पण मी अंदाज येऊन बनवायला लागले. जेवढं आपल्याला गोष्ट सांगायची ना, आपल्याला कहाणी सांगायची, तेवढं पुरतंच. केवढ्याचं बी होऊ द्या, 8 मिनिटाचं होऊ द्या, 7 मिनिटाचं होऊ द्या, 12 मिनिटाचं होऊ द्या, 16 मिनिटाचं होऊ द्या, कोणचा तर चुकीनं 18-19चा बी होते. जाऊ दे, आता काय करणार हो. माझ्या यूट्यूबला माहिती आहे की अनाडी आमची ताई आहे, माहिती आहे, सगळ्यालाच माहिती आहे अनाडी ताई आहे, म्हणून मी लाईव्ह पण घेणं हो. ते कसं पोराला कोणी वाईट बोलतंय, काय बोलतंय, तर लेकराला बरं नाही वाटत ना. म्हणून शिनी बघा मी नाही का, मी तर लाईफच घ्याय नाही बघा. आणि एक तर लई मोठी मजबुरी ही माझ्यावर, दुसरी पण कामाला पण आम्ही नाही, काहीच नाही बघा. कामाला पण नाहीत, महिना झाला कामाला नाही. तब्येत पोराची लई बिघाडलेली होती, म्हणून शिने काय आमच्या मनच लागाना. म्हणून शिने हे बघा लाईफ माझी बंद आहे बघा. महिना झाला आता लाईफ बंद आहे. आता वाटतंय घ्यावं, वाटतंय परी. ते कमेंट लोक टाकतात ना असं, दुखायला हो माझा पाय दुखायला कमेंट टाकतात ना लोकां. मग पोराने वाचून मलाच लाज वाटते, म्हणून शिने पडन मामी महाग. प्रत्येक येडवाला तशीच म्हणते, पडन महाग. कडीवर बसते ना खाटावर, तर मग बघा कमेंट लोक टाकते, तर मग पोराला वाचायला खराब वाटते ना. म्हणून मी लाईफ घेईना हो. मला तर लाईफमध्ये कसं आपलं सबस्क्राईब होतात बघा लाईफमध्ये, आणि यूज वाढते. तर आता काय करू हो, माझी मजबुरी आहे हो. मला समजून घ्या यूट्यूबची, मला समजून घ्या. माझी लई मोठी मजबुरी. दुसरी बाई आरडावरडा करून सरळ यूट्यूब जागा केलं असतं, पण मी हे बघा की माझ्याबरोबर येडोमध्ये पण पहिल्यापासून कोणी नाही. हे 2 पोरं असायचे, आता ते पोरं मोठे व्हायले, ते बी येत नाहीत. तर मी म्हणते जाऊ दे बाबा, जाऊ होईन तवा, देवाला माझी जेव्हा दया येईन तवा दया येईन, यूट्यूबला माझी जेव्हा दया येईन तवा येईन. आता लोक तर मरणाचे तोंड साफ करून घेतात यूट्यूबवर जाऊन, काय कमवायली म्हणून शिने. तरी पण मी सोडत नाही बघा. एवढं पण पोरगं बिमार होतं तरी पण मी एवढं वाकडे तिकडे करतच चालायला लागले या. परी लाईफ घ्यायला काय मला जमाना बघा. तर बघा ते पुरींचं सांगतच मी माझं सांगत बसले. तर मग ते रिश्ता आला होता. मग ते मस्त ते मायबापाने सांगितलं की नका बाबा तुम्ही बोलू नका, ते पाहुणे जाऊस तर तुम्ही बोलूच नका. बरं पाहुणे जास्त बोलू नका, पाहुणे नाही विचारणार का हो. आता बघा पोरींचं पण काही चुकलं का. आता पाहुणे ना काही हिला विचारणार नाहीत का पोरींना, बाई तुझं शिक्षण काय झालं का, तू काय काम करते, तो स्वयंपाक येतं का तुला, चाला येतं का, बोला येतं का, विचारणार ना. रिश्ते म्हणजे मुलं बघा येणार तर मग मायबापानं तसं सांगून ठेवलं. मग बिचाऱ्या चारी स्वयंपाक एवढा भारी केला. कोण म्हणते काय बाबा पोळी एवढी भारी, कोण म्हणते काय बाबा आमटी एवढी भारी, कोण म्हणते काय बाबा काय भजे भारी होते, कोण म्हणते काय भात भारी होता. बघा 4 जण होते, तर एवढं कौतिक केलं. बोटं चाटू स्वयंपाक खाल्ला. आणि मग ते सगळे लागले ना म्हणायला, काय भारी काय स्वयंपाक केला या पोरीनं, काय स्वयंपाक केलाय. ती म्हणते हां मी स्वयंपाक केला ना तात, मी तपाक केला ना, मीच केलाय बघा स्वयंपाक, मी केलाय तपाक, मी केलाय तपाक.
ती पोरगी अशी म्हणली. दुसरी म्हणती, हां मी तर तुला मदत केली की का, अगं ते दे, मी तर मदत केली की अशी लागली करायला. आणि तिसरी म्हणती, ए तुला सांगितलं ना, तुला सांगितलं ना, बापाने सांगितलं ना, हं, बोलू नको म्हणून. माझ्या सगळ्या तोंडातून क्लिअर शब्द आला, तुला सांगितलं ना बोलू नको म्हणून. चौथी म्हणते, मी तर कानाला काहीच नाही बोलले, मी तर काहीच नाही बोलले. अरे देवा, ते एवढं स्वयंपाकाचं गुणगान करत होते ना, असे पळून गेले ना एका मागं एक सगळेजण. म्हणले बाबा हे तर चारही पोरी बबडेच आहेत हा. अरे रामा, असं हो. बघा पहिलंच म्हणले असते बाबा आमच्या पोरी हुशार आहेत, आमच्या पोरी शिक्षणाला पण हुशार आहेत, आमच्या पोरींना स्वयंपाक एवढा भारी येत आहे, भाजी एवढ्या भारी येतात, असं सांगायचं ना हो. कशाला झाकून ठेवायचं. बघा ना, झाकून ठेवलं म्हणून सगळंच गेलं का नाही बरं. आधीच म्हणले असते ना बाबा आमच्या पोरी बोबड्या आहेत हा, पदरामध्ये घेत असला तर घ्या, नाही तर येऊ नका. बघा म्हणून हे बघा, खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही, खऱ्याने चालायचं, इमानदारीनं चालायचं, इमानदारीनं चालायचं. बैमानीनं कधी नाही चालायचं, बैमानी कधी बी उघडकीला येते या. म्हणून हे बघा, काय बी असू द्या, कुणी आपल्याला चार शब्द वाईट बोलू द्या, चांगलं बोलू द्या, परी हे बघा एक एक शब्द खरा बोलायचा, खरा बोलायचा, खोट्याच्या पाठीमागं चालायचंच नाही आहे. बघा व्हिडिओ बघून कमेंट करत जाओ. माझ्या व्हिडिओला कोणी कमेंट पण करत नाही आहे, बघतच नाही तो एवढे व्हिडिओ बघतच नाही तर काय करायचं. चला नमस्कार जी सगळ्यांना, माझ्या मुलींना, मुलांना, माझ्या माता बहिणींना, माझ्या आईला, माझ्या बहिणीला, भावांना, आपल्या सगळ्यांना आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार. रामकृष्ण हरी. राधा राधा, राधा राधा, राधा राधा बोला, राधा राधा बोला, राधा राधा बोला, राधा राधा, राधा राधा, राधा राधा, राधा राधा, राधा राधा, राधा राधा, राधा. हाय सगळ्यांना.